वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी तालुक्यात सुरू असलेल्या ड्रोनच्या चर्चांदरम्यान राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. ड्रोनचा चोरट्यांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत पोलीस प्रशासनाने अधिकृत खुलासा केलाय. गेल्या काही दिवसांपासून राहुरी फॅक्टरी, देवडाली प्रवरा, कणगर, आंबी, केसापूर, चिंचविहिरे आणि परिसरातील अनेक गावांमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी समन्वय साधल्यानंतर अधिकृत माहिती देत नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. दरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून रात्रीची गस्त वाढवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. गावोगावी पोलीस पथके तैनात करण्यात येत असून नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 15 दिवसांपासून रात्री 7:30-8 ते रात्री 11-11:30च्या दरम्यान काही ड्रोन फिरत असतात. सदर ड्रोन कोणत्या कारणासाठी फिरतायत याबाबत राहुरी पोलीस स्टेशन तसेच राहुरी तहसील कार्यालय याकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही. परंतु त्या फिरत असलेल्या ड्रोनमुळे नागरिकांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत आणि ड्रोनच्या साहाय्याने चोरी होत आहेत. ह्या ज्या काही अफवा आहेत यावर कुणीही नागरिकांनी विश्वास ठेवू नये, कारण त्या फिरत असलेल्या ड्रोनमध्ये काही वस्त्यांवरील तरुण त्या ड्रोनच्या मागे फिरत असताना दुसऱ्या वस्तीवरील तरुणांना ते जे फिरणारे तरुण आहेत तेच चोर वाटत असल्याने त्यातून काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आम्ही याद्वारे आव्हान करतो की रात्रीच्या वेळी जे फिरणारे ड्रोन आहे त्याचा आणि चोराचा कुठलाही संबंध नाही आणि थोड्याच अवधीमध्ये सदर ड्रोन कोणत्या कारणासाठी फिरतायत याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पाठपुरावा करून त्याची माहिती सर्व नागरिकांना अवगत करण्यात येईल. धन्यवाद.